आज होता संडे तर केले होते नाश्त्याला पोहे आणि मग मी किचनमध्ये गेले तर बरंचसं सामान लावायचं बाकी होतं. मग ते सगळं लावून घेतलं. तोपर्यंत बाबांनी आणलं होतं चिकन आणि चिकन मसाला पण आणा म्हणलं, त्याशिवाय चिकन काय मस्त होत नाही. आणि मग ते मसाला त्या घेऊन आले होते मी म्हणल्यामुळं. आणि मग आंघोळीला गेले. मी आंघोळ करून आल्यानंतर म्हणलं चला आता झटपट चिकन शिजवून घ्यावं. तर मी कुकरला चिकन लावलं होतं, कारण की अद्वैतला पण आळणी रस्सा लागतो, अजून काय तो तिखट खात नाही. त्यामुळे मी कुकरलाच चिकन लावलं होतं आणि एका साईडला भात लावला होता आणि एका साईडला वाटण सगळं काढून रेडी करून ठेवलं होतं भाजी करण्यासाठी. अशा प्रकारे मी वाटण काढलं होतं सगळं चिकनसाठी. त्यानंतर वेळ होता तर म्हटलं चला अद्वैतची नखं काढावी, कारण की आजकाल तो खूप बोच करायला लागला आणि नखं खूप लागतात त्याची, म्हणून नखं काढत बसले होते मी. आणि त्यानंतर आम्हाला संध्याकाळी जायचं होतं बाहेर. त्यामुळं अद्वैत कपडे घालताना खूप त्रास देतो आणि मोठ्याने रडत होता कपडे घालताना. कसं बसं त्याचं आवरून झालं आणि आम्ही रेडी झालो आणि आम्ही चाललो होतो बाहेर. तर जिथं जायचं होतं तिथं आम्हाला 1.5 तास बाकी होता. त्यामुळे मी गेले होते शॉपिंगला, कारण की माझा मोबाईलचा कवर खराब झाला होता आणि मग मी तो नवीन घेतला, जो आता लेटेस्ट बाजारामध्ये आहे तो घेतला. आणि मग आम्ही ज्यांच्या घरी चाललो होतो म्हणजे तन्मयच्या नादवेच्या बहिणींसाठी आम्ही घेतले होते 2 टॉप. आणि त्यानंतर जाता जाता जे बाहेर गेले शॉपिंगला की जे बाहेरचं खायची सवय काय जात नाही, म्हणून आम्ही घेतलं होतं शेवपाव. इथला शेवपाव खूप फेमस आहे आणि खूप मस्त आणि टेस्टी लागतो. त्यामुळं आम्ही शेवपाव ऑर्डर केला होता. जिकडं चाललो होतो तिथं आम्हाला जेवायलाच बोलवलं होतं, तरी आम्ही शेवपाव खाऊन चाललो होतो. पुढचा पार्ट पाहायचा असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक